नमस्कार. मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे किंवा मुलं इंग्लिश बोलू शकत नाही आहेत याच्यावर तुम्ही कुठले कुठले उपक्रम करू शकतायत आई म्हणून. पहिली गोष्ट तर जेव्हा आपण मुलांना ट्युशनला पाठवत असतो, ट्युशनला भला मोठ्या मोठ्या वह्या भरवत असतात, एक स्पेलिंग 15-20 वेळेस त्यांना लिहून आणा आणि मुलं फक्त रायटिंगच करत राहतात, मुलांचं पाठांतर होत नाही. सर्वप्रथम मी इथे आज महिलांना सांगणार आहे की तुमच्या मुलांचं इंग्लिश वाचण्यासाठी आणि मुलांचं इंग्लिश बोलण्यासाठी पहिले बेसिक गोष्टी त्यांना येत आहेत का हे बघा. मला खूप महिलांचे कॉल येतात आणि मला खूप महिला म्हणतात, मॅडम आमची मुलं इंग्लिश वाचू शकत नाही, आमची मुलं इंग्लिश बोलू शकत नाही. तर मला नेहमी महिलांना हे एक सांगायचं आहे, सर्वात पहिली सुरुवात बेसिकपासून करायची. आणि बेसिक काय, तुमच्या मुलांना सगळ्या फळभाज्यांची नावं येत आहेत का, की फक्त टोमॅटो, पोटॅटो, चिली, कॅप्सिकम एवढंच येते? सगळ्या फळभाज्यांची नावं त्यांना यायला हवी. सगळ्या फुलांची इंग्लिशमधून नावं त्यांना यायला हवी. सगळ्या फ्रूट्सचे नावं त्यांना इंग्लिशमधून यायला हवी. ॲनिमल्सचे नावं त्यांना इंग्लिशमधून सांगता यायला हवे स्पेलिंगसह. जर तुमच्या मुलांना हे येत नसेल तर सर्वप्रथम मी महिलांना रिक्वेस्ट करेल की तुमच्या मुलांचा पहिले बेसिक कवर करा. त्यांना ॲनिमल, फ्रूट, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स ह्यांचे इंग्लिशमधले स्पेलिंग आणि नावं पूर्णपणे पाठांतर करून घ्या. त्यानंतर आपल्याला मुलांचा थोडासा एक्स्ट्रा स्टडी चालू करावा लागेल. एक्स्ट्रा स्टडी इंग्लिशमध्ये कसं करायचा, मुलांना एक चित्र दाखवायचं, त्या चित्रावरून त्यांना 5 ते 6 वाक्य तयार करायला लावायचे. जसं तुम्ही एक चित्र दाखवलं आहे, त्या चित्रामध्ये एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये काही मुलं खेळत आहे, तर मुलांना हे वाक्य तुम्ही तयार करायला पहिले शिकवा. 4-5 चित्रांवरून. ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, ही प्ले विथ फुटबॉल, ओके, ही प्ले विथ डॉग, अशा गोष्टी त्यांना, दिस इज अ ट्री, अशा गोष्टी त्यांना इंग्लिशमधून ते वाक्य तयार करायला लावा, जेणेकरून मुलांना त्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील. 5-6 चित्रांवरनं तुम्ही मुलांना वाक्य जर करायला लावले, नंतरून 7व्या-8व्या याच्यापासून मुलं प्रयत्न करायला शिकतात. असे खूप सारे चित्र त्यांच्या पुस्तकांमध्ये आहेत किंवा तुम्ही नेटवरनं सुद्धा तसे चित्र काढू शकतायत, जे की तुम्ही मुलांना दाखवू शकतायत आणि त्याच्यावरनं त्यांना वाक्य तयार करायला लावू शकतायत. अगदी तुम्ही न्यूजपेपरमध्ये आलेले क्रिकेटच्या सुद्धा चित्रावरनं त्यांना वाचन करायला लावू शकतायत, त्याच्यावरनं त्यांना वाक्य तयार करायला लावू शकतायत. सर्वप्रथम महिलांना सुद्धा वाक्य तयार करता आले पाहिजे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एका आईला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी नेहमी सांगत असते महिलांनी मदर इंग्लिश स्पीकिंग करणं खूप जास्तच गरजेचं आहे. मदर इंग्लिश स्पीकिंगमध्ये महिलांना आम्ही पहिलेपासून शिकवत येतो की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, त्यानुसार आम्ही त्यांचा अभ्यास घेतो आणि रोज सांगत असतो जे आज तुम्हाला शिकवलं आहे तेच आज तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवा, आणि त्या क्रमानुसार मुलांना शिकवलं की मुलं शिकून जातात. दुसरी गोष्ट, मुलांना कलर्सचे नेम आयडेंटिफाय करायला लावा. आणि कलर पहिलेसारखे नाही राहिलेले आहेत. जसं की तुम्ही पहिले सांगितलं ब्लॅक, व्हाईट, पिंक, ग्रीन, रेड, आता असं झालेलं आहे बेबी पिंक, रोज पिंक, फ्लावर पिंक, असे खूप वेगळे प्रकार आलेत. तुम्हाला माहिती असतील तेवढे मुलांना तुम्ही कलर्सचे नावं शिकवा. महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बाहेर जातात तेव्हा मुलांना दुकानांवरच्या नेमप्लेट वाचायला सवय लावा. ज्या दुकानावर जे नाव लिहिलेलं आहे ते मुलांना वाचायला लावायचं. रस्त्याने जाताना मोठे मोठे नोटीस बोर्ड वगैरे असतात, स्लो, फास्ट, गो, स्टॉप, याही गोष्टी मुलांना वाचायला शिकवा. यामुळे मुलं खूप जास्त पद्धतीने शार्प होतात. या अगदी छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घ्यायला हव्या, यामुळेच मुलांचे इंग्लिश पक्क होते. बऱ्याच महिला काय करतायत, वही आणि पुस्तक घेऊन बसतायत आणि वही आणि पुस्तक घेऊन जर तुम्ही मुलांसमोर बसले तर मुलं तिथूनच उठून जाणार आहेत. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार पहिले करायचा आहे की तुम्ही मुलांना शिकवत कुठल्या पद्धतीने आहात, आणि शिकवताना तुम्हाला मुलांना रस्त्याने चालताना जे बोर्ड्स दिसत आहेत त्या बोर्ड्स पहिले वाचायला शिकवा, जेणेकरून मुलांना इंटरेस्ट येतो. वही, पेन्सिल सोडून बाहेरचं इंग्लिश शिकण्यामध्ये मुलं जास्त करून इंटरेस्ट देतात. म्हणून मुलांना रस्त्यांनी बोर्ड वाचायला शिकवा. आणि पुन्हा सगळ्यांना सांगते, फ्लावर नेम, फ्रूट नेम, व्हेजिटेबल नेमपासून मुलांना शिकवायला सुरुवात करा. त्याचे स्पेलिंग मुलांकडनं लर्निंग करून घ्या. खूप जास्त वेळ नाही लागत हो. दिवसाला फक्त 5 स्पेलिंग मुलांचे लर्निंग घ्यायचे. रात्री झोपताना रोज 5 स्पेलिंग मुलांना द्यायचे, आणि रोजचे 5 स्पेलिंग झाल्यावर शनिवारच्या दिवशी मुलांना आठवड्याभराचे स्पेलिंग तुम्ही त्यांच्याकडनं लर्निंग करायचे.
मुलं खूप सोप्या पद्धतीने शिकतात आणि याच्यातनंच मुलांचा विकास चांगला होतो आणि मुलं इंग्लिश बोलायला लागतात. अशाच आणखीन टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. फक्त आणि फक्त 999 रुपयाचा हा कोर्स आहे. तुम्ही फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात. रोज दुपारी 1 वाजता हा कोर्स असणार आहे. लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेड पण दिलं जाईल. महिलांना मदर इंग्लिश स्पीकिंग म्हणजे एका आईला गरजेचं असलेलं इंग्लिश स्पीकिंग शिकवलं जाणार, ज्याच्यात इंग्लिशही शिकवलं जाणार, इंग्लिश बोलायचं कसं तेही शिकवलं जाणार आणि इंग्लिश वाचायचं कसं तेही शिकवलं जातात. तेच कंटिन्यू तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत केलं तर तुमचे मुलं आज तुम्ही जे शिकलात तेच तुम्ही त्यांना रोज शिकवलं अर्धा तास, तर मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755925370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरही दिलेला आहे. रोज दुपारी 3 वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांचा गणिताचा अभ्यास कसा घ्यायचा. हे फ्री सेशन झूमवर असणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळते आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हालाही आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर नक्की ग्रुप जॉईन करा. थँक्यू.